आपल्याला माहीत पडलं की लागवड जी आहे ती 5 जून रोजी केलेली आहे। आता आपण शेतकऱ्याला विचारूया की त्यांनी कोणकोणत्या व्हेरायटीची लागवड केली होती। तर कोणकोणत्या व्हेरायटी लावल्या आपण याच्यामध्ये? माधव 9। हां, ते पॅकेट आहे बघा, इथे माधव 9चे पॅकेट आहे। इसके कितने पैकेट थे? 2 पॅकेट। हां, या व्हेरायटीची 2 पॅकेट दोन पॅकेटची त्यांनी लागवड केली होती आणि याच्यामध्ये एक पॅकेट त्यांनी लावलेला आहे बघा, ते आहे NCS 854 BT2 सम्राट फॉर्च्यून हायब्रिड सीड लिमिटेड नावाच्या कंपनीचं हे वाण आहे। एक सम्राट आणि 2 माधव 9 अशा प्रकारे 3 पॅकेटाची लागवड त्यांनी केलेली आहे। हा प्लॉट पाहण्यासारखा आहे। खताचे किती डोस झाले याला आतापर्यंत? 2 डोस झाले। लागवड केल्यानंतर जो पहिला खताचा डोस आपण याला दिला तो किती दिवसांनी दिला? पहिले 15 दिवसांना दिला आणि आता हे 1 महिना झाला नंतर दिला। बर, मग पहिल्या डोस मध्ये कोणता खत दिलं होतं आपण त्याला? 20-20-0-13 आणि युरिया। 20-20-0-13 आणि युरिया, बरोबर। 20-20-0-13ची आणि एक युरियाची। बर, एक युरियाची 45 किलो युरिया आणि 1 क्विंटल 20-20-0-13 असा पहिला डोस याला दिला गेला। दुसऱ्या डोस मध्ये काय दिलं आपण याला? 10-26-26च्या 2, एक पोटॅश, एक युरिया आणि एक झिंक प्लस। बर, तर त्याच्यामध्ये त्यांनी जो दुसरा डोस दिला याच्यामध्ये 10-26-26च्या 2 बॅगा, एक पोटॅशची बॅग, एक युरियाची बॅग आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक ग्रॅन्युअल घेतलं होतं, ते तो ग्रॅन्युअल होता। आता तिसरा डोस आपण याला देणार आहोत का आणि किती दिवसांनी देऊ? आता हे 10 तारखेला टाकू, आता आखरी येणाऱ्या 10 तारखेला टाकू। आतापर्यंत किती फवारे झाले याला? 2 फवारे झाले। आणि निंदन जे आहे समजा ते किती झाले? निंदन झाले 2 निंदन केले गेले, मतलब 2 स्प्रे झालेत बघा आणि 2 विडिंगचे ऑपरेशन झाले, म्हणजे खुरपणीचे काम झाले। आणि जे मंदातून आपण जे करतो पाळी याला म्हणतात किंवा वाही, ते किती झाल्या? 3 वाह्या याला दिल्या गेल्या। किती दिवसाच्या अंतराने? 15-15 दिवसांना एक मारली। 15-15 दिवसाच्या अंतराने त्यांनी एक वही दिलेली आहेत। हा जो प्लॉट आहे हा कोथळी मोतळा रोडवर आहे। कोथळी मोतळा रोड पासून एक जवळपास 1-1.5 अर्धा किलोमीटर अंतरावर आहे। शेतकऱ्याचं नाव आहे महमूद शाह हुसेन शाह आणि शिवार आहे इब्राहिमपूर शिवारामध्ये हा प्लॉट आहे। इब्राहिमपूर शिवार आहे, तालुका मोतळा। शेतकऱ्याचं नाव आहे महमूद शाह हुसेन शाह। तर बघा, यावर्षी तुम्ही न तुमच्या शेतात कपाशीचं कोणतं वाण लावलेलं आहे हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आणि या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय जाणून घ्यायची इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता। धन्यवाद।